सुद्धा किती वेळा सांगितलं तुम्हाला, या पारूच्या गळ्यात काहीतरी आहे. पण नाही, तुम्ही माझं ऐकूनच घेतलं नाही. तुमचा विश्वास नव्हता ना माझ्यावर. मी तुम्हाला सांगत होते, सावध करत होते की ही आतल्या गाठीची मुलगी आहे, हिचा हेतू वाईट आहे. पण नाही हो, तुमचा तर या मोलकरणीवरच विश्वास होता. तुम्ही माझाच गाल सतत सतत लाल करत राहिलात, है ना? ते म्हणतात ना, कोणाच्याही मनात शिरण्याचा मार्ग त्यांच्या पोटातून असतो. या स्मार्ट पारूने एकदम तीच स्कीम यूज केली. एक सासूमॉम, तिने आधी या घरातलं किचन ताब्यात घेतलं आणि मग रोज नवीन नवीन छान छान पदार्थ बनवून तुमच्या सगळ्यांचं मन जिंकलं, तुमच्या मनात घर तयार केलं आणि मग तुमच्या डोळ्यांवर प्रेमाची पट्टी बांधली. आणि एक सासूमॉम, तुम्हाला काय वाटतंय, यांच्या लग्नाचं सत्य या घरात कोणालाच माहित नव्हतं? अहो, तुमचं या जगात ज्या व्यक्तीवर सगळ्यात जास्त प्रेम आहे त्या माणसाला सुद्धा याबद्दल माहिती होतं. एक सासरे डॅड. एक सासरे डॅडला सुद्धा तुमच्या आधी यांच्या लग्नाबद्दल माहित होतं. एक सासरे डॅडनी सुद्धा तुमची फसवणूक केली आहे, कारण त्यांनी सुद्धा पारूच्या या खोटारडेपणात तिची साथ दिली आहे. विचारा तुम्ही त्यांना, विचारा, मी खरं बोलते की खोटं. ईशा, अजून एक शब्द पण बोलू नकोस हा. एकतर मला तुझं तोंडही बघायचं नाही या क्षणी. तू तू आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून दूर हो. आणि तू ज्या माणसाबद्दल बोलतीयस ना, आम्ही किती काय काय बघितलंय आयुष्यात, किती वर्ष एकत्र काढली आहेत, किती प्रेम आहे आमचं एकमेकांवर, हे तुला माहित पण नाहीये. त्याला जर ह्याबद्दल माहिती असतं ना, तर त्यांनी मला ते कधीच सांगितलं असतं. श्रीकांत आणि मी आजपर्यंत एकमेकांपासून काहीही लपवून ठेवलेलं नाहीये आणि ते आजही तितकंच खरं आहे. श्रीकांत, तुला माहित नव्हतं ना ह्याबद्दल काहीच? श्रीकांत, मला एका वाक्यात उत्तर दे. तुला आदित्य आणि पारूच्या लग्नाबद्दल माहिती होतं की नाही? हो. मला माहिती आहे. म्हणजे या दोघांचं लग्न माझ्या समोरच झालं. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. म्हणजे तू पण फसवलंस मला? एक सासूमॉम, कशाला उगाच त्यांना काही बोलताय? त्यांची बिचाऱ्यांची तरी काय चूक आहे? तुम्हीच सांगा ना, त्यांच्या शब्दाला आजवर या घरात कोणी कधी किंमत दिली आहे का? त्या
आपले बिचारे शोभेची बाहुली असल्यासारखे तुमच्या मागे इकडून तिकडे फिरत राहतात. दिशा लायकीत राहा. तुझी लायकी नाही माझ्या बाबांबद्दल असं काहीतरी बोलायची. प्रीतम थांब. नाही 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 नाही, एक सासू मग अहो बोलू देत त्याला. बरं, आणि हा राग त्याच्या वडिलांबद्दल मी खरं बोलतेय त्याचा नाही हं? तर आता थोड्या वेळात मी यांचं सुद्धा खरं बाहेर काढणार आहे ना, त्याचा आहे. तुमचा वाया गेलेला मुलगा आणि तुमची लाडकी सून प्रीतम आणि प्रिया, या दोघांना सुद्धा एक सासरे डॅडच्याही आधीपासून या दोघांच्या लग्नाबद्दल सगळं माहिती होतं. आई आदित्य आणि पारू बद्दल तुम्हाला दोघांना माहिती होतं? मी काय विचारतीये? हो आई. आम्हा दोघांना दादा आणि पारूच्या लग्नाबद्दल सगळं माहित होतं. बापरे बापरे बापरे, एक सासू मग हे बघा, तुमच्या सूनबाई कशा भीतीने तुर कापतात. हो एक सासू मग, ही तर तुमच्या देवा समान भावाची मुलगी आहे ना. पण हिने तुम्हाला अंधारातच ठेवलं. मला ना एक सासू मॉम आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की या घरात ऑलमोस्ट सगळ्या फॅमिली मेंबर्सना खरं काय आहे हे माहिती असताना सुद्धा कोणालाच ते तुम्हाला येऊन सांगावंसं कसं नाही वाटलं. काय हो एक सासू मॉम, या सगळ्यांचा तुमच्यावरचा विश्वास कमी पडला की काय? एक सासू मॉम, मला ना आता तुमचं खरंच मनापासून वाईट वाटतंय. का माहितीये? हो, कारण ही तर सून आहे तुमची. हिने तुमच्यापासून लपवलं ओके, पण तुमच्या घरातल्या मोलकर्णीला सुद्धा हे सगळं सत्य माहिती होतं.